हॅलो मुलांनो, सविता फावडे अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आहे आपला मराठीचा तास आणि या मराठीच्या तासाला आपण माऊली मराठी अभ्यास पुस्तिका अभ्यासणार आहोत. आपला आजचा धडा आहे 10वा. धड्याचे नाव आहे अशी असावी मैत्री. तर चला पटापट प्रश्नांची उत्तरे कशी लिहायची ते आपण बघूयात. तुम्ही सर्वात पहिल्यांदा फक्त ऐकायचं आहे आणि बघायचं आहे की मी कुठल्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायला सांगते, कशा पद्धतीने लिहायचं आहे, आणि नंतर तुम्ही याच धड्यातील प्रश्नांची उत्तरे लिहून काढायची आहेत. एकदा नाही तर तुमचा अभ्यास आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही 3 वेळा लिहायचं आहे. चला, प्रश्न 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, त्याच्यामधील 2 मित्रांची नावे काय होती? 2 मित्रांची नावे अजय आणि विजय होती. 2 नंबरला आहे, विजय कोणते काम करत असे? विजय नदीतून नाव चालवण्याचे काम करत असे. नावेत काय शिरू लागले? नावेत पाणी शिरू लागले. अजयला विजयची मैत्री कधी आठवली? आपण बुडून मरणार हे ऐकून अजयला विजयची मैत्री आठवली. पुढे आहे 5 नंबरला, एकदा अजय कोठे यायला निघाला? एकदा अजय गावाला यायला निघाला. 6वा आहे, विजयला का वाईट वाटले? अजयने ओळख न दिल्याने विजयला वाईट वाटले. 7 नंबरला आहे, शहरात कोण नोकरी करत होते? शहरात अजय नोकरी करत होता. प्रश्न आहे दुसरा, रिकाम्या जागा भरा. 1 नंबरला आहे, त्याच्यामध्ये विजयने अजयला टिंबटिंब घेतले. पाठीवर हा शब्द लिहायचा आहे, त्याच्याखाली अंडरलाईन करायची आहे, तो अधोरेखित करायचा आहे, त्याच्याखाली रेघ ओढायची आहे. 2 नंबरला आहे, पुस्तकी विद्या फुकट जाणार. 3 नंबरला, नावेत पाणी शिरू लागले. एवढ्यात मोठं वादळ सुरू झाले. अजयने विजयला गणित हा शब्द इथे लिहायचा आहे, गणित येते का विचारले. अशा पद्धतीने रिकाम्या जागा भरायच्या आहेत आणि त्याच्याखाली अशी रेघ ओढायची आहे. रेघ कधी ओढायची आहे? ज्यावेळेस तुम्ही मराठीचा पेपर लिहाल त्यावेळेस. पुढे प्रश्न तिसरा आहे, चूक की बरोबर ते लिहा. अजय शिकला नाही. चूक. अजय शहरात यायला निघाला. चूक. अजय विजयच्या नावेत बसला. बरोबर. नावेत पाणी शिरू लागले. अगदी बरोबर. विजयला भूमिती येत होते. चूक. प्रश्न आहे 4था, व्याकरणाचा प्रश्न आहे, लिंग बदला. सिंह सिंहीण, मित्र मैत्रीण, तरुण तरुणी, सुतार सुतारीण, बैल गाय, राजा राणी, आई बाबा वडील, भाऊ बहीण. कोण कोणास म्हणाले ते लिहायचे आहे. पंडितजी तुम्हाला पोहता येतं का? विजयने अजयला म्हणाले. आणि 2 नंबरला आहे, तुझा 1/4 जन्म वाया गेला. अजयने विजयला म्हणाले. तर मुलांनो, अशा पद्धतीने माऊली मराठी अभ्यास पुस्तिकेमधील धडा 10वा अशी असावी मैत्री तुम्ही लिहून काढायचे आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवं तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. आणि चांगल्या मार्कांसाठी 3 वेळा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लिहायचा सराव करायचा आहे. तुम्हा सर्वांचं व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.